नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं जे पण बेसिक आपण 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलं ते आपण पूर्ण पाहिलं आहे। तर आज आपण जे 10th स्टँडर्डमध्ये आहे आपला ते पाहणार आहोत। तर सर्वात पहिले आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे। तर डिस्टन्स फॉर्म्युला, तर आता सपोज डिस्टन्स फॉर्म्युला काय करतो, दोन पॉईंटमधलं डिस्टन्स मेजर करतं, ठीक आहे। तर आता नॉर्मली आपण जे 9th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं त्याच्यामध्ये काय दोन पॉईंट्स गिवन असायचे आपल्याला, ठीक आहे। तर त्या दोन पॉईंट्समध्ये डिस्टन्स फाइंड आउट करायचं हे बघितलं। पण जे 10th स्टँडर्डमध्ये आहेत ते पॉईंट्स कुठे असणार, तुमचे प्लेन्समध्ये असणार। कोणता, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड आणि फोर्थ ह्या क्वाड्रंट्समध्ये असणार किंवा ॲक्सिसवर असणार। तर त्याच्या पहिले आपण काय करूया, ते पॉईंट्स कुठे आहेत, ऑन द ॲक्सिस आहेत। जसं की आता मी ते डायग्राम ड्रॉ करतोय, हा आहे माझा एक्स ॲक्सिस आहे, हे काय आहे वाय ॲक्सिस आहे, हा एक्स डॅश आहे ना, हा खालचा काय झाला वाय डॅश आहे। सपोज आता मला सांगा, इथे तुमचा ओरिजिन आहे, ओरिजिनला काय असतं 0,0। आता इकडे आहे 1, इकडे आहे 2, इकडे आहे 3, इकडे आहे 4, इकडे 5। सेम अप्परला पॉझिटिव्ह 2, 3, 4, -1, -2, -3, -4। आता बघा इकडे -1, -2, -3 आणि -4, ठीक आहे। तर सपोज तुमचा पॉईंट्स आहे काय, फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन द ॲक्सिस। आता तुम्हाला ए आणि बी दोन पॉईंट्स दिले, तर ते कशावर आहेत, एक्स ॲक्सिसवर आहेत। कशावर, एक्स ॲक्सिसवर आहेत। सपोज इथे पॉईंट्स तुमचा ए आहे। आता जर हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर असेल तर याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार, 0 असणार। मग इथे काय आहे 1,0। आता इथे घेऊया बी, घेऊया आपण 5 वर, इथे घेऊया बी, तर याचे कोऑर्डिनेट काय असणार 4,0। तर मला ए आणि बी मधलं काय करायचं, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। तर याच्यामध्ये बघा बाळांनो, आता इथे वाय कोऑर्डिनेट तर 0 आहे, 0 - 0 0। जर तुमचा डिस्टन्स येणार याच्यामधला, तर डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इज इक्वल टू किती येणार, 4 - 1 इज इक्वल टू किती येणार, 3 युनिट्स। आता सेम जर पॉईंट्स तुमचे वाय ॲक्सिसवर असतील, कशावर, वाय ॲक्सिसवर, इथे घेऊया आपण, इथे घेतला पीचे। आता बघा जर पॉईंट्स वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार, 0 असणार, 0,2। आणि इकडे घेऊया पी क्यू, इथे 0,4। तर आता पी क्यू मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे। तर एक्स कोऑर्डिनेट काय तुमचे 0 आहेत, मग फक्त आपल्याला काय घ्यावं लागेल, वाय कोऑर्डिनेट। तर डिस्टन्स ऑफ पी कॉमा क्यू इज इक्वल टू काय येणार, 4 - 2 इज इक्वल टू किती, 2 युनिट्स। आता हे तर होतं ऑन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर असेल तर। आता एक्स ॲक्सिसवर असेल तर आपण काय फक्त एक्स कोऑर्डिनेटचा डिफरन्स घेतला, जर वाय ॲक्सिसवर असेल तर वाय कोऑर्डिनेटचा डिफरंट घेतला, तोच काय झाला डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट्स। आता नेक्स्ट बघा, जसं की माझ्या इथे काय होते, ऑन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असेल, इथे काय आहे एक सेगमेंट आहे, दोन पॉईंट्स गिवन आहेत, त्या दोन पॉईंट्सला जॉईन केलं तर एक काय होते, सेगमेंट बनते। आणि ती सेगमेंट माझी एक्स आणि वाय ॲक्सिसला काय आहे, पॅरलल आहे, ठीक आहे। तर आता मी ते परत आपला कोऑर्डिनेटचा ग्राफ ड्रॉ करतोय, ठीक आहे। आता इथे बघा, हा झाला ओरिजिन, इथे 1, 2, 3, 4, -1, -2, -3, -4, इथे सेम -1, -2, -3, -4, 1, 2, 3, 4 आणि 5। आता आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्येच बघितलं आहे, लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल, कशाला, एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल, तर त्याचे वाय कोऑर्डिनेट काय असतो, कॉन्स्टंट असतो। काय असतो, वाय कोऑर्डिनेट कॉन्स्टंट असतो। जसं की आता बघा इथे माझा 3 आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे ए पॉईंट्स आहे, याचे कोऑर्डिनेट किती आहेत, 1,3। दुसरा एक कोऑर्डिनेट आहे बी, ठीक आहे, बी
4,3. आता ही सेगमेंट जर मी जॉईन केली, ही सेगमेंट बघा, सेगमेंट ए बीचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर इथे बघा आपण काय करतो, एक्स कोऑर्डिनेट मायनस काय करतो, वाय कोऑर्डिनेट करतो. तर एक्स कोऑर्डिनेटचं जर डिस्टन्स फाइंड आउट केलं तर इथे किती येणार, 4 - 1 येणार. पण आता बघा इथे वाय कोऑर्डिनेट तुमचा कॉन्स्टंट आहे, मग 3 - 3 काय येणार तुमचं, 0 येणार. जर तुमची लाईन सेम, इथे पण ॲक्सिसवर पण काय केलं तर आपण एक्स कोऑर्डिनेटचा डिफरन्स घेतला होता, इथे पण सेम, जर लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे तर त्यांचा जो डिस्टन्स आहे ते काय घ्यायचे, डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट. तर डिस्टन्स ऑफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू किती येणार, 4 - 1 इज इक्वल टू किती येणार, 3 मिनिट्स. आता हे कशासाठी झालं, पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल. आता पॅरलल टू सेम वाय ॲक्सिसला असेल, तर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर तिथे पण काय असणार, एक्स कोऑर्डिनेट तुमचा सेम असणार. जसं की आता इथे एक पॉईंट्स गिवन घेतो मी, इथं घेऊया, काय घेऊया आपण, पी पॉईंट्स घेऊया. त्याचे कोऑर्डिनेट किती आहे तर -3,1 सेम. आता हा झाला आहे, इथे एक पॉईंट्स घेऊया पी क्यू, याचे कोऑर्डिनेट -3,4 आहे. बघा बघा, -3 इथे पण बघा. आता एक्स कोऑर्डिनेट काय तुमचा सेम आहे, तर लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. जर हा पी क्यूचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू काय आहे, आता बघा इथे पण सेम, एक्स कोऑर्डिनेट सेम आहे, -3 ऑफ -3 कसं येणार, -3 प्लस सॉरी -3 मायनस ऑफ -3, तर -3 मायनस मायनस +3 इज इक्वल टू किती येणार, 0 येणार. कारण इथे पण बघा सेम साईन होतं, 3 आणि 3 +3 काय झाला 0. इथे पण सेम -3 - 3 काय होणार, 0 होणार. तर याच्यामध्ये काय येणार, 4 - 1 इज इक्वल टू किती येणार, 3 युनिट्स. बघा हे खूप इम्पॉर्टन्स आहे, कारण याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन्स नाही येणार कधी पण. आता तुम्हाला जर मल्टिपल चॉईसमध्ये 1 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो, लाईन काय आहे, पॅरलल टू एक्स ॲक्सिसला आहे, तर त्यांचा त्या लाईन सेगमेंटचा काय करा, डिस्टन्स फाइंड आउट करा. मग आपण पूर्ण तो फॉर्म्युला घेऊन नाही करायचं का, नाही, डायरेक्टली काय करायचं, जे एक्स कोऑर्डिनेट आहेत त्याची सबट्रॅक्शन्स करायचे. पुन्हा कधी क्वेश्चन्स आला तुम्हाला, एक सेगमेंट आहे वाय लाईनला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, तर त्याचे डिस्टन्स फाइंड आउट करा. तर डायरेक्टली वाय कोऑर्डिनेट्स आहेत त्यांचा डिफरन्स घ्यायचा. ठीक आहे. तर आता याच्यानंतर आपण काय करूया, डिस्टन्स फॉर्म्युला. आता तर आपण बघितलं एक्स ॲक्सिसवर आहेत, वाय ॲक्सिसवर आहेत, पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे, पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे. जर माझी लाईन आता इन्क्लाइन असेल, म्हणजे एक्स ॲक्सिसला बी पॅरलल नाही, वाय ॲक्सिसला पॅरलल नाही आहे, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतो, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा असतो. आणि आपण काय करूया, आता ते डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे ते पाहूया. तर बाळांनो आता डिस्टन्स फॉर्म्युला बघा, तर आपल्याला काय करणार, एक्स आणि वाय ॲक्सिस प्लेनमध्ये कुठे पण पॉईंट्स देणार. जसे की आता इथे मला एक पॉईंट्स गिवन आहे ए आणि इकडे पॉईंट्स गिवन आहे बी. तर आता मी ह्या 2 पॉईंट्सला जर जॉईन केलं तर इथे सेगमेंट बनते, काय बनते आपली, ए बी. ठीक आहे. तर आता मला एचे कोऑर्डिनेट्स आहेत माहीत नाही आहे, तर आपण काय करूया, x1 y1 घेऊया. बीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 हे प्लेनमध्ये कुठे पण असू शकतात तुमचे. ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, कोणत्या पण क्वाड्रंटमध्ये. तर आता अशा कंडिशन्समध्ये काय करायचं, ए मधून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. ठीक आहे. तर सॉरी, बी मधून काय करूया आपण, पॉईंट्स बी मधून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया इथे. आणि सेम आता ए वरून ह्या लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. तर मी इथे जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला बघा, आणि सेम पॉईंट ए मधून पण ऑन एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. आता जर इथे आपण पॉईंट्स दिले, इथे काय करूया, ए बी सी घेऊया आणि इथे काय डी आणि ई घेऊया. तर इथे बघा बाळांनो, हा 90 डिग्री आहे, हा पण 90 डिग्री, हा पण 90 डिग्री, हा पण 90 डिग्री, हा पण किती असणार, 90 डिग्री असणार. तर हा जो आहे ए सी डी ई आपला काय आहे, रेक्टँगल आहे. तर रेक्टँगल आहे, तर जे
हा डिस्टन्स असेल तो सेम ए सीचा डिस्टन्स असणार. तर हा ई डीचा डिस्टन्स का आहे बघा, इथे जे पॉईंट्स असेल आपला काय असणार x1, इथे जे पॉईंट्स असेल हा काय असणार x2. बघा हे पॉईंट्स कसे झाले ऑन एक्स ॲक्सिसवर आहेत, तर ह्यामधला डिस्टन्स आपण काय करणार x2 मायनस x1 काय येणार x2 मायनस x1. आता सेम जर मी इथून ए मधून आणि बी वरून जर वाय ॲक्सिसवर परपॅन्डिक्युलर ड्रॉ केले इथे सेम, इथून सेम, तर हा जो डिस्टन्स आहे काय येणार बी सी बरोबर येणार, कारण इथे पण एक रेक्टँगल फॉर्म होणार, कारण आपण इथून परपॅन्डिक्युलर ड्रॉ करणार दोन्ही पण, हा 90 डिग्री तर सर्व 90 डिग्री झाले. म्हणजेच काय येणार हा जो आहे बी सीचा डिस्टन्स जो आहे काय येणार y2 मायनस y1 आणि ते काय येणार x2 मायनस x1. आता बघा मग जर मी ट्रायंगल घेतला इन ट्रायंगल कोणता ACB, तर अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री आहे, तर मी इथे पायथागोरस थेरम यूज करू शकतो. काय करू शकतो, हायपोटेनियस स्क्वेअर AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस काय येणार AC स्क्वेअर. आता बघा BC इज इक्वल टू काय x2 मायनस x1 चा काय येणार होल स्क्वेअर प्लस इकडे काय येणार y2 मायनस y1 चा काय येणार होल स्क्वेअर. पण काय AB स्क्वेअर इज इक्वल टू ए, तर मला डिस्टन्स ऑफ AB फाइंड आउट करायचा, त्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. तर AB इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा होल स्क्वेअर. यालाच काय बोलायचं बाळांनो डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे, तर हे आपली फॉर्म्युल्यामध्ये जर तुमचा x आणि y कोऑर्डिनेट जर इथे सेकंड क्वाड्रंटमध्ये दिले तर तुमचा x निगेटिव्ह होतो आणि y तर पॉझिटिव्हच असतो, त्या अकॉर्डिंग इथं साईन पण चेंजेस होणार. ठीक आहे, तर हे साईन चेंजेस आहेत. तर आता हा झाला तुमचा डिस्टन्स फॉर्म्युला झाला. डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स किंवा सेगमेंट असेल तर अंडर रूट ऑफ, तर काय x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा होल स्क्वेअर हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा. तर आता काय दिलेत मला इथे दोन पॉईंट्स गिवन दिलेत, तर आपण त्यावर सिम्पलचे क्वेश्चन्स बघूया. तर इथे काय आहे तर दोन पॉईंट्स गिवन आहेत, त्या पॉईंट्समधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर इथे बघा ए काय दिलाय 2,3, बी काय दिलाय 4,1 आहे. तर आपण याला जर x1 आणि याला y1 आणि हा x2 y2 जर ॲझ्युम केला, तुम्ही याला पण x1 y1 याला x2 y2 कोणाला काही पण ॲझ्युम करू शकता. ठीक आहे, तर आता डिस्टन्स ऑफ A, B इज इक्वल टू, आता फॉर्म्युला काय माझा अंडर रूट ऑफ x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा होल स्क्वेअर. आता इथे पुट करा x2 मायनस x1 4 मायनस 2 चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 y2 किती आहे 1 मायनस 3 चा होल स्क्वेअर. हे किती आलं 4 मायनस 2 चा स्क्वेअर प्लस हा किती झाला मायनस 2 चा स्क्वेअर. आता बघा प्लस 2 असू द्या या मायनस 2 दोघांचा स्क्वेअर काय येतो पॉझिटिव्ह येतो. तर त्यामुळे आपण कोणत्याला x1 y1 ला काही पण ॲझ्युम केलं तर काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला इथे स्क्वेअर करायचा. स्क्वेअर हा पॉझिटिव्हच येतो. हा किती येणार 4, हा पण किती येणार 4, अंडर रूट ऑफ 4 4 8 झालं. 8लाच काय लिहू शकतो आपण 4 इंटू 2. तर 4चा स्क्वेअर रूट निघतो किती येतो 2, 2चा निघतो का नाही, मग त्याला काय करायचं रूटमध्ये ठेवायचं. तर डिस्टन्स ऑफ A, B इज इक्वल टू किती आला माझा 2√2. आता बघा आपल्याला इथे काय युनिट्स गिवन असतं का नाही, मग आपण इथे युनिट्स वर्ड लिहायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे 2 पॉईंट्समध्ये. आता इथे पण सेम, आता इथे बघा आपल्याला इथे दोन्हीचे जे साईन होते पॉझिटिव्ह होते. आता कधी जर निगेटिव्ह साईन असेल तर कसं सॉल्व करायचं ते बघूया. आता बघा इथे पण सेम डिस्टन्स ऑफ T, R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा होल स्क्वेअर.
x2 मायनस x1चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा होल स्क्वेअर. होल स्क्वेअर. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण सेम याला काय करूया, x1 y1 हा काय x2 y2 अजून करूया सेम अंडर रूट ऑफ x2 मायनस x1. तर x2चा जो आहे काय आहे 9 आहे. 9 हा माझा फॉर्म्युल्यामधला मायनस आहे. इथे बघा x2 मायनस हा फॉर्म्युल्यामधला आहे, लेकिन x1 का आहे -3 आहे, तर याला ब्रॅकेटमध्ये -3 करा आणि याचा होल स्क्वेअर प्लस आता y2 मायनस y1. y2 किती आहे -10 आहे, मायनस हा किती आहे 6 चा होल स्क्वेअर बघा अंडर रूट ऑफ. आता बघा 9 मायनस प्लस काय होणार, प्लस होणार 9 प्लस 3चा होल स्क्वेअर प्लस आता बघा -10 -6. तर आता इथे जर दोन्ही नंबरचा साईन सेम असेल तर ॲडिशन होते आणि दोन्ही नंबरचा साईन जर डिफरंट असेल तर काय होते, सबट्रॅक्शन होते. इथे बघा दोन्हीचा पण साईन प्लस प्लस आहे, तर इथे किती येणार +12. आता इथे पण बघा सेम दोन्ही नंबरचा साईन सेम आहे, -16चा होल स्क्वेअर. ठीक आहे. तर आता इथे किती झाला अंडर रूट ऑफ 12चा स्क्वेअर प्लस -16चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर किती 144 प्लस 16चा स्क्वेअर. आता बघा इथे -16 आहे तर त्याचा स्क्वेअर केला तरी काय येतो प्लस येतो. 16चा स्क्वेअर करा 16 × 16 किती आला 256. किती आला 256. तर आपण इथे काय करूया 256 राईट डाऊन करूया आणि काय करा आता हे दोघांना ॲड करा. बघा इकडे काय येणार 10ला 0 कॅरी आला 1, हे किती झालं 10ला 0 कॅरी आला 1 400. किती आलं 400. आता डिस्टन्स ऑफ TR इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट घ्या किती येणार 20 युनिट्स. काय डिस्टन्स ऑफ T, R इज इक्वल टू किती आलं 20 युनिट्स. ठीक आहे. तर सेम हे तुम्हाला एक मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो की तुम्हाला काय 2 पॉईंट्समधले डिस्टन्स फाइंड आउट करा. डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. तर आपल्याला 3 पॉईंट्स गिवन असणार आणि ते पॉईंट्स कोलिनियर आहेत का नाही ते प्रूफ करायचं आहे. तर आता कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय, सपोज आपल्याला एक सेगमेंट गिवन आहे, लाईन गिवन आहे, तर ह्या लाईनवर काय असणार सपोज आता P, Q आणि R असे पॉईंट्स आहेत. तर आता तिन्ही पण पॉईंट्स एकाच लाईनमध्ये लाय करतात, मग दीज 2 पॉईंट्स आर कोलिनियर. पण कोलिनियर पॉईंट्स जर फाइंड आउट करायचे असेल, आता मला इथे गिवन असेल तर मी काय लिहू शकतो डिस्टन्स ऑफ P, R जो आहे हा काय येणार ह्या दोघांच्या इक्वल येणार. डिस्टन्स ऑफ PR इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ P, Q प्लस डिस्टन्स ऑफ Q, R. तर हे काय करू शकतो आपण असं, जर ही कंडिशन ह्या पॉईंटनं सॅटिस्फाय केली तर आपण काय बोलू शकतो दीज पॉईंट्स आर कोलिनियर. जर नाही केली तर दीज 3 पॉईंट्स आर नॉट कोलिनियर. तर यासाठी मला सर्वांचं डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल, ABचं, BCचं आणि ACचं. तर ते आपण कशानं डिस्टन्स फॉर्म्युल्यानं फाइंड आउट करू शकतो. तर बघा बाळांनो डिस्टन्स बिटवीन A, B. तर मी आता डायरेक्ट राईट डाऊन करतो काय x2 मायनस x1. तर याच्यातला कोणत्याला x1 y1 म्हणा, तर काय 2 मायनस 1चा होल स्क्वेअर प्लस सेम आता बघा -5 आहे -3चा होल स्क्वेअर. आता हा जो मायनस आहे हा माझा फॉर्म्युल्यामधला आहे y2 मायनस y1चा होल स्क्वेअर आणि y1ची व्हॅल्यू -3 आहे म्हणून इथे -3 आलं. तर हे किती येणार 1चा स्क्वेअर प्लस हे किती येणार -2चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 प्लस 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू किती आलं √5. तर बघा डिस्टन्स ऑफ A, B इज इक्वल टू किती आला √5. हा झाला इक्वेशन नंबर फर्स्ट. सेम आता आपल्याला डिस्टन्स BCचा डिस्टन्स B, C मधला अंडर रूट ऑफ काय x2 मायनस x1 तर -4 - 2
-4 -2चा होल स्क्वेअर प्लस y2 किती येणार 7 -5चा होल स्क्वेअर. आता बघा बाळांनो, हे किती येणार -4 -2 -6चा स्क्वेअर प्लस 36 प्लस इथे बघा मायनस मायनस काय होणार प्लस होणार 7 + 5 किती होणार 12चा स्क्वेअर 144. तर ह्या दोघांची जर ॲडिशन्स केली तर आपल्याला किती येतं 180. 6 + 4 0 कॅरी आला 1 3 + 4 8 आणि 1 ला 1 किती झालं 180. तर आता आपण हे 1 फाइंड आउट केलं तुम्ही तर इथे किती येतं 36 × 5 येतं. बघा 5 6 जा 30 कॅरी आला 3 5 3 जा 15 आणि 3 180. तर 180 जर याचं फाइंड आउट केलं आपल्याला डिस्टन्स तर 36चा स्क्वेअर रूट येतो. 36चा स्क्वेअर रूट 6 √5 ला √5. तर काय डिस्टन्स ऑफ B, C इज इक्वल टू किती येणार 6 √5. हा झाला इक्वेशन सेकंड. आता सेम थर्ड बघा. थर्ड काय डिस्टन्स ऑफ AC. तर AC मधला डिस्टन्स बघा तर 4 प्लस आहे हा किती आहे -4. तर काय -4 -1चा होल स्क्वेअर प्लस 7 -3चा होल स्क्वेअर. इथे बघा आता हे किती येणार -4 -1 -5चा होल स्क्वेअर किती येणार 25 प्लस 7 मायनस प्लस किती येणार 10चा स्क्वेअर किती झाला 100. तर √ किती आलं 125. तर हा जो 125 आहे याला काय लिहू शकतो आपण 25 × 5. तर हे किती आलं 5 √5. तर काय डिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू A, C 5 √5. हा झाला इक्वेशन थर्ड. आता बघा तिघांना पण ऑब्झर्व करा तुम्ही. इथे बघा इथे काय √5 आहे, इथे 6 √5 आहे, इथे 5 √5 आहे. तर हा जो सेकंड वाला आहे डिस्टन्स ऑफ BC जो आहे इज इक्वल टू काय येणार डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ काय येणार AC येणार. कारण इथे बघा हे काय आहे √5 प्लस 5 √5. तर आता इथे बघा हा जो √5 आहे आणि हा √5 हा व्हेरिएबल सारखा जसं x कॉन्स्टंट ठेवतो तसं ठेवायचं आणि ह्या दोघांच्या कोएफिशियंटची ॲड करायची. तर हे काय येणार 6 √5. ही कंडिशन्स काय करतं हा सॅटिस्फाय करतं. तर B आणि C मध्ये कोणता पॉईंट्स आहे आपला A पॉईंट्स आहे. तर काय B', A', C. तर काय पॉईंट्स B, C and B, A and C are collinear points. आता हे कोलिनियर्स आहेत पण B आणि C हे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत आणि त्यांच्या मधला पॉईंट्स कोणता आहे A आहे. कारण आपलं बघा BCचा जो डिस्टन्स आहे इथे बघा इथे काय येणार BC येणार मध्ये काय येणार A येणार. कारण BA आणि AC दोघांचं जर ॲड केलं तर आपल्याला काय म्हणतं BCचं डिस्टन्स पडतं. तर काय दीज 2 पॉईंट्स आर कोलिनियर. सेम आता तुम्ही PQR साठी पण करू शकता. ठीक आहे. तर इथे काय करा PQचा डिस्टन्स फाइंड आउट करा, QRचं फाइंड आउट करा आणि PRचा फाइंड आउट करा. जर हे दोघांची ॲडिशन केलं जो ग्रेटर आहे त्याला काय करायचं ज्या स्मॉलर दोघांचं ॲडिशन करायचं. जर सेम आलं तर पॉईंट्स कोलिनियर आहेत, जर नाही आलं तर पॉईंट्स काय आहेत कोलिनियर नाही आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही यावर तुम्हाला एक्झरसाइजमध्ये खूप सारे क्वेश्चन्स दिले आहेत, तुम्ही ते सॉल्व करू शकतात. आणि ह्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.